नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM24। चिचोंडी पाटील पंचक्रोशीतील शिवभक्त हरिभक्त परायण सुनीताताई धोंडीराम आगलावे आयोजित महावैष्णव मेळावा। या मेळाव्यास सर्वांनी सहकार्य करून पंचक्रोशीतील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 24 वर्षापासून सुनीताताई या शिवभक्ती करत असून भारूड, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम करतात। महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी। उंच टेकडी महादेवाची, अयो उंच टेकडी महादेवाची, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी। उंच उंच टेकडी महादेवाची, उंच उंच टेकडी शंभू देवाची, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी। उंच उंच टेकडी महादेवाची, उंच उंच टेकडी शंभू देवाची, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी। या झोपडीचा यगरंग महादेव झाले दंग, या झोपडीचा यगरंग शंभू देव झाले दंग। आगा उंच उंच टेकडी महादेवाची, उंच उंच टेकडी शंभू देवाची, आणि महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी। उंच उंच टेकडी महादेवाची, उंच उंच टेकडी शंभू देवाची, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी। या झोपडीचा यगाटाचा शंभू देव खाली बसा, या झोपडीचा यगाटाचा महादेव खाली बसा। आगा उंच उंच टेकडी महादेवाची, उंच उंच टेकडी शंभू देवाची, आणि महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी। उंच उंच टेकडी महादेवाची, उंच उंच टेकडी महादेवाची, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी, आणि उंच उंच टेकडी शंभू देवाची, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी। उंच टेकडी महादेवाची, अयो उंच टेकडी महादेवाची, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी। उंच उंच टेकडी महादेवाची, उंच उंच टेकडी शंभू देवाची, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी। उंच उंच टेकडी महादेवाची, उंच उंच टेकडी शंभू देवाची, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी, महादेवाच्या पाय त्याला बांधा झोपडी। या झोपडीचा यगरंग महादेव झाले दंग,
या झोपडीचा अंबाबाईच्या नावाने ईश्वरच्या नावाने 50 रुपये पाऊड दिले. त्यांचा पाऊड म्हणायचा कसा? धुंडीराम बाबू या 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 अरगला पाऊड द्या. धुंडीराम बाबू या 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 अरगला पाऊड द्या. रुपये दिले
माहुर गडला चला बायानो जाऊ गा मिळवणी आले पाय गळवणी
एक बाटली भरून आणा. फोटो वेगळा बघा बघा मावशी मध्ये वाजा.
आईला शिकलेलं नाही. सगळ्याला हळद कुंकू लाव. यांना लावलं का मग डाव झटवते. दाऊजीचा दाऊ. देवाला विचारा. बोलतो दाऊजात. बघा हे तुझ्या पुढे धावपळ केली, तुझा गजर केलाय, होम केलाय, तुला नाना प्रकारचं थाट केला. याच्यात काही हुकलं चुकलं का देवा? कशाला काही ठोकन. हा आता चांगला शोधून बघ, उद्या उजो काढा लावू नको कोणाला. बघ झाडांनी तर धावपळ केलं, हाडाचं मणी केलं, रक्ताचं पाणी केलं रे बाबा. बघ रे आता इथं हे केलं. आता खरोखर निळकंठेश्वर महाराज आले होते का इथं जेवायला? आलते ना बघ. निळकंठेश्वर महाराजच काय, निळकंठेश्वर महाराजच काय, त्याच 33 कोटी दैवत उभा होतं रे माझ्या आरक्षणाला. बर, सगळं दैवत आलं होतं, मानव आलं होतं, हे आनंद झाला का? आनंदी आनंद झाला बघ. जसच आनंद झाला ते तर गगनीत नाही मावाला, म्हणून आनंदाच्या भारातच माझ्या होमात उडी घेतली सगळ्यांनी. तसं बाळकाचा आनंद कर आता. बघ रे एवढंच आहे. मी तर आनंदच करायला आता सगळा आनंद कर. लक्ष्मी येऊन दे, लक्ष्मी बी घरात येऊन दे, लक्ष्मी खिशात नांदून दे. सगळं आनंद कर. आता तो लय धावपळ केलंय देवा. पैसे नव्हते पण केलंय. 50,000 रुपये घातले तर माझ्या बंधूचा तर दमानी फळ देतो बघतो. त्याचं फळ रे बेलाचं फळ तर पुंजाला वायलाय, पण त्याचं खरं फळ बघ महाशिवरात्री दिवशी झाड तर कौट घेऊन येतोय मला. बघ त्या कौट बघ फळ त्याला फोडून एकच बीस खायला देणार आहे का इथं कौट ठेवलं? आता आहे का? हाय का बघा बरं, हाय हाय का बघ रे उचलून बघ मी तर माझं आणि त्यातला बीजीला त्याला खायला द्या. इथे नाही काय पुढे जाणं मावशी पुढे. मोरपीसा शेजारी पुढे पुढे बघ रे जसा माझा काढायला घेऊन खेळत आले मला थोडा. बघ चरणाला लागला जस मला बाबा देवाच्या हातात दे ना 2-3 बिया. माझा हनुमंताचा वार 4-5 बिया दे ना देवाच्या हातात. पोरा खायला द्यायचं ना बाबा. पुढे माझं नाही दिलं मी दिले. बाबा हातात द्या. तू इकडून मध्ये. माझ्या बाळाला मला परीक्षा घेऊन दे. का रे बाळा माझं तुला तर ज्या दैवताचं हनुमंताचं सांगितल्यापासून शेणीचं सांगितल्यापासून तुझ्या मनाने बघ काय फरक वाटतं रे तुला? फरक वाटतो तुला? वाटतो ना. पूजा करीतो. याच्या आधी काय कोणता वार काही करत नव्हता, पण 3 बघ हनुमंताचे शनिवार धरून देवपूजा झाली म्हणून तुला काय अर्गणा तर केली तसा आनंद वाटतो का रे तुला? वाटतो ना? मग तुला तर असं बघ उजी होईन का डावी होईन असं सुद्धा दृष्टांत दिलेलं आहे बघ. आता तुम्ही सांभाळून घ्यायचं, सांभाळायचं आणि त्याचा हेतू नाही त्याला बोलू द्या. त्याचा काय त्याला
मी फक्त एक गोड फळ एकच बीज देणार आहे, पण त्याच्या अगोदर किती शनिवार झाले दादा तुझे? 3 झाले. हा त्याच्यातून तुला काय आणली ती? आली का नाही एवढंच सांग. आली ना? हा मग गुपित तुला सांगितलं होतं ना तसं तो गुपित काय समजा मुठीत नेलंय, पण तुझ्या ओटीत येणार आहे ना. काय फोड करायची गरज नाही ना. बघ एक माझं बीज खा आणि बीजापासून बघ काय फरक होतो. एकच सांगितलं आणि देव मला आता माझा अमृताचा प्याला गोष्ट नाही का दिला ना. हा आणि माझं बीज खाल्लं आहे का नाही. महाशिवरात्रीला जन्म झालेला आहे दादा तुझा, खरंय का खोटे? एकादशीचा जन्म आहे. हा नसला तर बघ इथं दैवत आहे. ही दैवत खोटे नाही बघ, खोट्याची नगरी नाही बघ. तुला माहिती तू माग लपत काय नाही बघ. तुला 3 शनिवारात तुझी स्थिती पडतं ना असं सांगितलं होतं, मग पलटली तुझी स्थिती. आता 4थ्या शनिवार पर्यंत काय फरक होतो एवढंच पाय. आणि तुला सांगितलं तसं आधी दर्शन आधी माई शक्तीचं आणि मग माताचं घे तुझ्या आणि मग मंदिरात प्रवेश कर. हा करीन म्हणणार देवाला बघ तुला बघ देव आल्याला बी दिसणार नाही, जातानी बी दिसणार नाही. बघ तुला गुपित तुला काय तुझ्या मनातली गोम आहे ना, जगाला सांगून उपयोग नाही. तुला सगळं आठवलेलं आहे. जसं गुरुचं ध्यान आपण आठवतोत ना तसं तू मनामध्ये ध्यान तुला काय सांगितलं होतं, तुला काय व्हायचं होतं ती पण तू वाहिलेलं आहे. खरं का खोटं? हा मग याच्यात निदान तुला फरक झाला असेल ना. तो 5 बीज नेत होता ना तुझं तू ओळखून घे. वायाला नेत होता ना काळ्या बीज, मग त्याच्यात तुला फरक झालाच असेल ना. कडधान्याच्या 5 बीज शेतात टाकलेल्या त्या उगवत्यात, पण पाणी घातल्याच्या नंतर तसं तू साधन केलंय आणि तुला 3 उपवास धरले. त्याच्यात तुला मंदिरात गेलेलं आहे, मंदिरात तुला काटा आलेला आहे. खरंय का खोटं? हे दैवत तुला सांभाळावं लागणार आहे बघ पाठीमाग. त्याला टाइम आहे अजून, तो हाय मज दिवस आहे अजून. आता तो सांभाळणार त्याचे चोख कोणी त्या दैवताचा रंग दे. आता दैवत आपल्या घरात आहे तोच सांभाळणार. काय तुझं आहे ना मनातली बर का तुला ह्याचा होते शनिवार पर्यंत काय चमत्कार होतोय तरच मला नमस्कार कर, नाही तर अख्खी गादी सोडून देईन. पण माझं जातानी आहे ना तुला एकच सांगणी आहे. तू काशी पर्वत केलंय, डोंगर पर्वत केलंय, पण तुला सांगितलंय फक्त एक सोड, तुझं कल्याण होईन तरच तू एवढं देश फिर परदेश. हा जमन का तुझ्याची? हा मग सगळा फरक होऊन जाईल, काहीच अडचण नाही. हात बाजूला बसा सोडा आता राहतात बसा. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.